मावळ तालुक्यामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। पावसाच्या या बॅटिंगमुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत। कामशेत वाडवळी मार्गाजवळील भुयारी मार्गामध्ये वाहने अडकून पडलेली आहेत। भुयारी मार्गामध्ये पाणी साचल्यामुळे 10 ते 12 गावांचा संपर्क तुटलेला आहे। मावळमधली दृश्य आपण बघतोय। भुयारी मार्गामध्ये पाणी साचल्याचं आपण या दृश्यांमधून बघू शकतोय। पाणी साचल्यामुळे 10 ते 12 गावांचा संपर्क तुटल्याची माहिती सध्या हाती येते आहे। आणि याच विषयी आपण अगदी ताजी माहिती घेऊयात। प्रतिनिधी सागर शिंदे थेट मावळवरनं आपल्या सोबत आहेत। सागर, सध्याची नेमकी काय स्थिती आहे? रात्रीतनं कसा पाऊस झालेला आहे आणि सकाळी एकूणच पावसाची काय स्थिती आपल्याला बघायला मिळते? नक्कीच गुरु, मावळ तालुक्यामध्ये गेले 2 ते 3 दिवसापासून जोरदार पाऊस होता। मात्र आज काहीसा थोडासा पाऊस कमी झालेला आहे, कारण की कालच्या तुलनेने आज या ठिकाणी मावळ तालुक्यामध्ये लोणावळ्यामध्ये 239 मिलीमीटर असा पाऊस मोजण्यात आला आहे। पण मात्र मावळ तालुक्यातले प्रत्येक रस्ते पाण्याखाली गेलेत। आपण जर या ठिकाणी पाहिलं, या ठिकाणी वाडिवळे कामशेत पुलाच्या इथे भुयारी मार्गाच्या इथे एक प्रवाशाने काल गाडी या ठिकाणी प्रवास करण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे या ठिकाणी याची गाडी फसली। पण आपण जर पुढे पाहिलं तर इंद्रायणी नदी आपल्याला मागे दिसत आहे आणि इंद्रायणी नदीने देखील आपला काठ ओलांडलेला आहे। इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहते गेल्या 2 दिवसापासून आणि त्याच इंद्रायणी नदीच्या एकदम जवळ असणाऱ्या या भुयारी मार्गामुळे पाणी शिरल्यामुळे या ठिकाणी आता 10 ते 12 गावांचा संपर्क तुटलेला आहे। खरं तर चाकरमानी असतील, शाळकरी मुले असतील, यांना मोठा प्रश्न झालेला आहे। आता यांचा या गावांचा संपर्क कामशेत शहरापासून तुटल्याचं दिसून येत आहे गुरु। अर्थात त्यामुळे सगळ्या नागरिकांना या पावसाचा फटका आता बसताना दिसतोय। मावळमधली परिस्थिती आपण बघतोय। काही गावांचा संपर्क या पावसामुळे तुटलेला आहे।